स्वतःसाठी काय तर थोडा वेळ काढावं काढावं म्हणून ना आपला अख्खा आयुष्य निघून जाते, पण आपण काय स्वतःसाठी कधी वेळ काढत नाही बघा. तर तसं भरपूर जणांचं तसंच आहे. काय कसं आहे, कोणाची त्यात काही चूक नाही. जबाबदारी एवढ्या वाढलेत ना हल्ली, की त्या जबाबदारीनं ना स्वतःसाठी वेळ काढणं ही विचार करायला सुद्धा वेळ नाही. काय झालंय आता हल्ली, मुलांची जबाबदारी परत घरच्यांचं सगळं करणं हे बघून ना आपल्याला स्वतःसाठी कुठं फिरायला थोडं जावं म्हटलं ना तेवढं पण जमत नाही आपल्याला. तर असं झालंय. पण कसं आहे माहितीये का, ही जी आपली वय आहे ना 35-40, ह्याच्यामध्ये सगळे जी काय आपली इच्छा आहेत ना, म्हणजे कुठल्या देवाला जाणं, त्याच्यानंतर जी काय पर्यटन स्थळ वगैरे आहेत ना, तर ते सगळं आताच पूर्ण करून घ्यावं मला तर वाटायला लागले. कसं आहे माहितीये का, तुम्हाला सांगते, आपण तर सुरुवातीपासून बघा, जी काय आपण शाळेला वगैरे जायचो ना त्यावेळेस अभ्यासामध्ये आपलं अभ्यास करण्यात आपलं सगळं ती लाईफ आपल्या अभ्यास करण्यात निघून जाते, त्याच्यानंतर आईला मदत करण्यात निघून जाते आणि आपण स्वतःसाठी काही जगत नाही, खरं सांगते तुम्हाला. तर त्याच्यानंतर आपलं ज्यावेळेस लग्न वगैरे होतं, त्याच्यानंतर ज्यावेळेस मुलं वगैरे झाली की मुलांची जबाबदारी येते. मुलांची जबाबदारी झाली की मुलं अक्षरशः 6-5, 6-7 वर्षाची होस्तोर ना सगळं त्यांचं आपल्यालाच करावं लागतंय. म्हणजे त्यांना ना पूर्ण असं एकदम पूर्ण पोरांचं सगळं त्यातनं आपण जबाबदारीतून बाहेर निघतोय म्हणलं ना, तर 7-8 वर्ष आरामात निघून जाते आणि तिथून मग आपलं एज होतंय 30च्या प्लस होतोय आपण, 35-30 प्लस होते ना, तर त्यावेळेस ना मग आपल्याला जाणवतंय की मुलांचं करत किंवा अभ्यासाच्या वेळेस हे सगळं करत ना आपण स्वतःसाठी काही जगलोच नाही. मग ह्या वेळेत आपल्याला समजते की आपण स्वतःचं काहीतरी आपले स्वप्न असते ते आपण पूर्ण करायचं. मग कोणाचं काही असते, म्हणजे काय माहिती का, आता समजा कोणाला पार्लर टाकायचं असते, कोणत्या लेडीजला म्हणजे असं काय स्वप्न असते की बाबा असं पर्यटन स्थळ वगैरे बघावी. तर जे काय आहेत ना, खरं सांगते मी, तुम्ही सगळं पूर्ण करून घेतलं पाहिजे एज मध्ये. कारण कसं आहे तुम्हाला खरं सांगते, हे वय एकदा निघून गेलं ना आपलं, तर परत कधीच येत नाही. सगळ्या गोष्टी भेटतील पण गेलेलं जी आपली वय आहे ना एकदा, ती परत कधीच येत नाही. त्यामुळे काय माहितीये का, सगळं पैसा येईल जाईल, सगळ्या गोष्टी येतील. आजकाल पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण कसं आहे आपलं वय एकदा निघून गेलं ना अजिबात नाही. आणि काय झालेलं आहे, आपण ना म्हणजे जी काही मुलांच्या जबाबदारीतनं बाहेर आलं ना, तर त्याच्यानंतर आपल्या जी काही स्वप्न आहे ती पूर्ण करून घेतली पाहिजे. नाहीतर काय होते, परत आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. आणि शरीरानं नाही साथ दिलं, जी काय आपलं स्वप्न आहेत, समजा आता कोणाचं असते की एवढा एवढा कोर्स करायचा आहे आणि ही गोष्ट फायनल करायची आहे, किंवा ही असं लेडीचं प्रत्येक लेडीचं काही ना काही स्वप्न असते, पण कुणी कुणाला सांगत नाही. कारण त्यांना माहिती असते काय पूर्ण होत नाही, काय उगा अब्दून असं काय कायचं असते. पण आपण ना स्वतःवर विश्वास ठेवायचा ना आपलं आपलं जर काम केलं ना, तर आपण 100% सक्सेस होते असं मला वाटते. त्यामुळे कोणाकडे लक्ष न देता ही जेवढं वय आहे ना त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा. जेवढं आपले शरीर आपल्याला साथ देते ना, आपले हातपाय जोपर्यंत चालतायत तोपर्यंत आपण करायचं. परत ना 1-7-8 वर्षांना आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. तुम्हाला सांगते, तुम्ही 40 प्लस झालं ना आपल्याला दुखणे लागायला चालू होते, बोला. त्यामुळं कसं करायचं, आपल्याला जे काही आपले अपूर्ण स्वप्न आहेत सगळी असं सक्सेस होण्यात ना हो, मला काय म्हणायचं, करून टाकायचे सगळं स्वप्न आपली पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. कारण कसं आपल्याला ना आपलं उतरतं वय होतंय ना परत, त्यावेळेस आपल्याला असं वाटायला नको की मी आयुष्यामध्ये ना हे करायचं होतं ते तसंच राहून गेलं. मी निदान प्रयत्न तर करायला पाहिजे होता याच्या बाबतीत, असं म्हणजे थोडंफार आपल्याला वाटतंय त्या वेळात. आणि आपल्याला आता काय वाटत नाही, पण आपल्याला वेळ निघून गेल्यावर सगळ्या गोष्टी समजत असतात. आता दुसऱ्यांचा नाही सांगत, मला स्वतःला सुद्धा आयुष्यामध्ये भरपूर असे म्हणजे अनुभव आलेले आहेत. आपल्याला अगोदर समजत नाही, पण वेळ निघून गेली ना मग आपल्याला समजते. त्यापेक्षा कसं आहे, आता आपण तेवढी तत्पर झालेलो आहे की आपल्याला वेळेच्या अगोदर गोष्टी समजायला लागल्यात. तर आपली जी काही स्वप्न आहेत, काही असं मग लोक आपल्याला काही म्हणून, तुम्हाला सांगते, आपलं आपलं स्वतःच चांगलं जगायचं. आणि लाईफ आहे ना, आपलं आयुष्य फक्त एकदा आहे. त्यामुळे दुसरे काय म्हणतील, दुसऱ्या आपण हे केल्यावर दुसरे आपल्याला काय बोलतील याचा अजिबात विचार करायचा नाही. कारण आपण कसं आपलं मन ठेवतो ना त्याच्यावर आपल्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि लोकांचं कसं असते माहिती का, तुम्ही कितीही चांगले राहा, म्हणजे तुम्ही कितीही चांगला तुमचा स्वभाव असू द्या, किती तुमचं वर्तन चांगलं असू द्या, आपल्याला कधीच कोणी चांगलं म्हणत नाही. तुम्ही 100% जरी चांगला असाल ना, तरी तुम्हाला एक 4% लोक पण चांगलं म्हणणार नाही. आता तर हे जग असंच निघाले, म्हणजे आता जी बोलतायत ना लोक, पहिली जुनी लोक, की आता नवीन कलियुग निघाले, ते बोलते ती काय खोटं बोलत नाहीत, ते त्यांच्या अनुभवावरून बोलतात. कारण आता खरंच तसं जग निघाले. कारण कसं आहे, तुम्ही कितीही चांगले राहा, तर मला काय म्हणायचं, आता जी लाईफ आहे ना, जी जग आहे त्याच्या जगाकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, आपण जे जगतोय ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे आपण आपलं लाईफ
एन्जॉय करायचं, रिलॅक्स जगायचं, एकदम आपलं माइंड फ्रेश ठेवून. आजूबाजूला काहीही असू द्या, कसलीही म्हणजे वातावरण असू द्या, आपण स्वतःला ना आपलं आपलं रिलॅक्स जगायचं, निवांत ठेवायचं, घरातलं वातावरण रिलॅक्स जगायचं. आणि आपलं जी काही आपले चार घराचे चौकट आहे त्यामध्ये जर आपण सुखी, एवढ्यात सुद्धा आपण सुखी राहू शकतोय. आणि मग ज्यावेळेस आपल्याला घरात मन लागत नाही त्यावेळेस रिलॅक्स की बाहेर फिरणं वगैरे येतेच, ते गोष्टी नाहीत. पण जेवढं काय वय आहे ना आपलं, तेवढं आपण पूर्ण सार्थकी लावलं पाहिजे असं मला वाटते. कारण कसं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही गोष्ट ना आपल्याला कधीही 50 नंतर समजते, तुम्हाला सांगते. पण कसं आहे माहितीये का, आपण कधी कोणत्या गोष्टीचा थोडा जास्त विचार केला ना, तर त्या गोष्टीचा खरंच आपला अभ्यास जास्त होतोय. तर कसं असते, काय काय गोष्टी आपल्याला अगोदर माइंड मध्ये येते, तसं झालंय प्रकार. तर मला थोडस असं वाटतंय म्हणून मी बोलते. कारण कसं आहे, मी भरपूर जणांचे असं भरपूर 50+ जे लेडीज असतील ना, 40+ त्यांच्यामध्ये आपण थोडस बसायचं. तुम्ही बघा ते काय सांगते, ते त्यांच्या बोलण्यावरनं सगळं हे जाणवतंय की त्यांच्या सगळ्या गोष्टी ना स्वप्न अपुरे राहिलेले असते. स्वप्न म्हणजे काय, कोणाचं असं स्वप्न असते की त्यांचं स्वतःच्या अस्तित्वावर एखादं घर बांधायचं असते त्यांना, आणि स्वतःचे काहीतरी बिझनेस करायचा असतोय. कोणत्या लेडीजला कोणाचं काहीतरी पार्लर टाकायचं असते, कोणाला काहीतरी मोठं असं कुठलं तर दुकान टाकायचं असते, आणि स्वतःच काहीतरी पैसे चार त्यांच्याकडे असा वाटते ना. तर त्यांचं ते तसंच राहून गेलेलं असते. कारण ते कपडे धुण्यात तर भांडी धुण्यातच आयुष्य जाते आपलं निघून. ती काय चुकीचं आहे म्हणत नाही मी, कपडे धुणे भांडी ती तर आपलं पहिलं कर्तव्य आहे. पण ते आपण करत करत एखादी गोष्ट आपण करू शकलो ना, तर त्याच्याशिवाय चांगला आणखी काहीच नाही असं वाटते मला. तर कपडे भांडी हे काय काम छोटं नाही, ती सुद्धा खूप आपलं, आपण आहोत ना लेडीज म्हणून हे काम होतंय, हे तर तेवढंच खरं आहे. पण ह्या कामाला धरून आपण अजूनही काय काय करू शकतो. कारण हीच वय राहिली आता, त्याचे 7-8 वर्ष झाले ना आपल्याला, एकदा 35+ 7-8 धरा तुम्ही, म्हणजे एकदा 45 लागली ना, आपल्याला असले काहीच काम होणार नाहीत. आपलं शरीरच आपल्याला साथ देत नाही ना, त्यामुळे जोपर्यंत शरीर साथ देते तोपर्यंत काम करायची. तर असो, आता इथं चाललेला आहे माझा स्वयंपाक, आणि स्वयंपाकामध्ये बनवलेला आहे चपाती आणि भाजी. तर भाजी बनवलेली आहे, बोल बोल तुम्हाला काही सांगितलंच नाही बघा. तर भाजी बनवलेली आहे, टोमॅटोची चटणी बनवलेली आहे. तर इथे सगळं आता सकाळचं माझं आवडलेलं आहे. पोरांना आता जेवायला द्यायचं इकडं. नाही, भरलेलं वांग बनवलेलं आहे, आणि त्याच्यानंतर ही बनवलेलं आहे आपले दुसरी भाजी, खिचडी वगैरे बनवली आहे. टोमॅटोची चटणी बनवायची होती पण ती संध्याकाळी बनवायचं असं ठरवलेलं आहे. चुकून म्हणले मी टोमॅटोची चटणी. तर इथं आता पोरांना जेवायला वाढते. आणि त्याच्यानंतर कसं आहे माहिती का, आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झालेत, कपडे आता वाळत घातलेत परंतु पावसाने भिजलेत, ते थोडेसे वरती आता वाळत घालावे लागणार आहेत आणखी पोरांना जेवायला वाढून. कारण कसं आहे, कुठल्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे तेवढेच असतात. कारण कपडे पावसामुळे सुकत नाहीत म्हणून पाऊस नको असं होऊन चालत नाही ना. तर असो, आता जी काय उरलेली कामं आहेत ती करून घेते. तर भेटूया उद्याच्या माझ्या आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.